संस्कार हे बोलण्यातून नाही तर जगण्यातून दिसतात. ते कसं? चला पाहूया. एखाद्याला वारंवार कॉल करू नका. जर तो फोन उचलत नसेल तर समजा तो व्यस्त आहे. संस्कार म्हणजे समजून घेणे, हट्ट न करणे. एखाद्याला आठवण करून देण्यापूर्वी किंवा मागण्यापूर्वीच आपले कर्तव्य पूर्ण करा. यातूनच तुमची प्रामाणिकता दिसून येते. जेव्हा कोणी तुम्हाला लंच किंवा डिनरसाठी बोलावते, तेव्हा आपली मर्यादा जपा. महागड्या गोष्टी ऑर्डर करण्याऐवजी त्यांनाच सांगा, तुम्ही जे सांगाल तेच योग्य राहील. लग्न का नाही केलं? मुलं नाहीत का? असे प्रश्न टाळा. प्रत्येकाचं आयुष्य आपापल्या गतीने चालत असतं. आपल्या मागून येणाऱ्यासाठी दरवाजा उघडा ठेवा. संस्कार लिंग किंवा पद पाहत नाहीत. हे फक्त माणुसकी पाहतात. जर मित्राने टॅक्सीचे भाडे दिले असेल तर पुढच्या वेळी तुम्ही द्या. देणे हे नेहमी मिळवण्यापेक्षा मोठं असतं. विचारांचा आदर करा. प्रत्येक दृष्टिकोनाची स्वतःची जागा असते. जे तुम्हाला 6 दिसतं ते समोरच्याला 9ही दिसू शकतं. संभाषणात मध्येच बोलू नका. कधी शांत राहणं हेच सर्वात मोठं आदराचं लक्षण असतं. असा विनोद करा ज्यामुळे सगळे हसतील. कोणालाही कमीपणा वाटणार नाही याची काळजी घ्या. कोणी तुमची मदत केली तर धन्यवाद म्हणायला विसरू नका. हा छोटासा शब्द मोठा प्रभाव टाकतो. लोकांची सार्वजनिकरित्या प्रशंसा करा आणि काही सांगायचं असेल तर एकांतात सांगा. जेव्हा कोणी मोबाईलमध्ये फोटो दाखवत असेल तेव्हा स्वाईप करू नका. मर्यादा तिथेच दिसते जिथे कोणी पाहत नसतं. जर कोणी म्हणालं की डॉक्टरांकडे जायचं आहे तर कारण विचारू नका. फक्त म्हणा, काळजी घ्या. तुमच्यापेक्षा लहान असणाऱ्यांनाही तितकाच आदर द्या जितका मोठ्यांना देता. जेव्हा कोणी बोलत असेल तेव्हा फोन खाली ठेवा. लक्ष देणं म्हणजेच आदर देणं. न विचारता सल्ला देऊ नका. प्रत्येक शांततेचं उत्तर सल्ला नसतं. खूप दिवसांनी कोणाला भेटलात तर वय, पगार किंवा वैयक्तिक गोष्टी विचारू नका. काही प्रश्न नात्यांना हलकं करतात. बोलताना सनग्लासेस काढा. डोळ्यांतून बोलणं हा सर्वात खरा संवाद असतो. गरीब लोकांसमोर आपल्या पैशांची किंवा शौकांची बढाई मारू नका. साधेपणात सर्वात मोठी शान आहे. कोणाशीही वाद जिंकण्यापेक्षा नातं जपणं अधिक महत्त्वाचं असतं. लोकांच्या अनुपस्थित त्यांची प्रशंसा करा. यातूनच तुमची खरी विचारसरणी दिसते. रागात बोललेले शब्द परत येत नाहीत. म्हणून उत्तर देण्यापूर्वी 2 सेकंद थांबा. कोणाला कमी दाखवून तुम्ही कधीच मोठे होत नाही. एखाद्याच्या पाठीमागे तेच बोला जे तुम्ही त्याच्या समोर बोलू शकता. जर कोणी रडत असेल तर त्याला सल्ला देऊ नका. फक्त शांतपणे त्याच्या जवळ बसा. कधी मौन हीच सर्वात मोठी मदत असते. स्वतःची चूक मान्य करण्यास घाबरू नका. सॉरी म्हणणं कमजोरी नाही, ती परिपक्वता आहे. ज्याला वेळ देता त्याला पूर्ण लक्ष द्या. कारण लक्ष देणं हेच सर्वात सुंदर भेट असते. कोणाच्या आजारावर, कपड्यांवर किंवा रंगावर टिप्पणी करू नका. सौंदर्य हे पाहण्याच्या नजरेत असतं, शरीरात नाही. जेव्हा कोणी तुमची प्रशंसा करेल तेव्हा हसून धन्यवाद द्या म्हणा. ते नाकारून त्याला खोटं ठरवणं हे संस्कार नाहीत. जिथे राहतात तिथल्या स्वच्छतेची आणि व्यवस्थेची काळजी घ्या. सभ्यता फक्त बोलण्यातून नाही, कृतीतून दिसते. कोणाच्याही मेहनतीला कमी समजू नका. प्रत्येकाच्या कथेमागे संघर्ष दडलेला असतो. आपल्या आईवडिलांच्या विचारांना जुने विचार म्हणून दुर्लक्षित करू नका, ज्यांच्यामुळेच तुम्ही आजच्या विचारांपर्यंत पोहोचलात. काम लहान असो वा मोठं, ते पूर्ण निष्ठेने करा. संस्कार म्हणजे प्रत्येक कामात प्रामाणिकपणा ठेवणं. कोणाचीही वैयक्तिक गोष्ट इतरांसोबत शेअर करू नका. विश्वास हे सर्वात मौल्यवान नातं असतं. जर कोणी म्हणालं, मी ठीक आहे, तर जास्त जोर देऊ नका. कदाचित तो सत्य सांगू शकणार नाही, पण तुमची शांतता त्याला आधार देईल. कोणाला कमी दाखवून स्वतःला योग्य सिद्ध करू नका. सत्याला ओरडण्याची गरज नसते. दुसऱ्यांची निंदा करण्यापूर्वी विचार करा. तुमच्याबद्दल कोणी तसंच बोलावं असं तुम्हाला वाटेल का? कोणावरही आपले विचार लादू नका. खरी समज ती असते जी जागा देते, जबरदस्ती नाही. दुसऱ्यांचं यश पाहून मत्सर करू नका. प्रेरणा घ्या. जर कोणी चूक केली तर त्याला सगळ्यांसमोर टोचू नका. संस्कार म्हणजे अपमान न करणे. कोणाची वस्तू उधार घेतली तर स्वतःहून परत करा. आठवण करून देण्याची वेळ येऊ देऊ नका.
लहान असो किंवा वृद्ध, सगळ्यांशी समान नम्रतेने वागा. आपल्या कामांचं श्रेय इतरांपेक्षा पुढे होऊन घेऊ नका. जिथे मी कमी आणि आपण जास्त असतं तिथेच खरी टीम तयार होते. कोणाशी बोलताना हसून बोला, ही सर्वात स्वस्त आणि सुंदर चांगुलपणा आहे. जर कोणी चुकीचं बोलत असेल तर शांतपणे योग्य गोष्ट समजावून सांगा. ओरडण्याने नाही, संयमाने प्रभाव पडतो. ज्याला माफ करू शकता त्याला माफ करा, कारण बदला आत्म्याला थकवतो तर माफी मन हलकं करते. जो कृतज्ञ नाही तो कधीच सुखी राहू शकत नाही. प्रत्येक छोट्या क्षणासाठी आभार मानायला शिका. कोणाला भीक देताना त्याच्या डोळ्यात पहा. माणसाला दया नाही, आदर हवा असतो. जो तुम्हाला वेळ देत नाही त्याला वारंवार समजावण्याची गरज नाही. संस्कार म्हणजे स्वतःचा आदर ठेवणंही असतं. आणि लक्षात ठेवा, संस्कार शब्दात नसतात, ते सवयींमध्ये असतात, जे रोजच्या वागण्यातून जाणवतात. अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ जाणून घेण्यासाठी पेजला फॉलो करा. धन्यवाद.